तर चला, आज थोडा वेगळा व्हिडिओ आहे. आज थोडा आपण कामाचं बघू. आज आपण संविधान दिवस आहे त्याच्याबद्दल बघणार आहे. काय आहे, कसा आहे, कसा आला, काय होतं, काय नाही. हे बघा, थोडं मी लिहून काढलेलं आहे, त्याच्यावरून बोलून बघणार आहे. कसं आहे, मला काही चुकीचं सांगायचं नाही, म्हणून थोडं बघून बघून बोलणार आहे. कदाचित काही शब्द चुकतील, तर तेवढं सांभाळून घ्या. तर 26 नोव्हेंबर संविधान दिवस. संविधान जो आपला आहे तो 25 भागाचा आहे, पण 12 अनुसूचनेचा आहे आणि 448 कला समाज आहे, जे की जगातील सर्वात मोठा संविधानपैकी एक आहे. तर संविधान का आपल्याला महत्त्वाचं आहे? कारण की संविधान आपल्या राष्ट्राला आकार देणाऱ्या मूल्यांची आठवण करून देतो. आता ते काय आहे? हक्क, मग जे आपली जबाबदाऱ्या आहे, न्याय आहे, पर समाजाचे कायद्याचे काय पालन करण्याचे महत्त्व आहे, ते सगळे आपल्याला संविधानमुळे सांगतात. तर आता आपण बघू का हे आलं कसं. जर स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ जो होता, तर भारताला 1935च्या भारत सरकार कायद्याने चालवत होता, म्हणजे चालवले जात होते, जो आपल्यासाठी पूर्णपणे योग्य नव्हता. मग स्वातंत्र्यानंतर आपल्याला आपल्या देशासाठी एक स्वतंत्र आणि सर्वसमावेशक संविधानाची खूपच आवश्यकता होती. आता त्याची काय आवश्यकता होती ते आपण बघू. चला, तर संविधान तयार करण्यासाठी घटनासभा डिसेंबर 1945 मध्ये स्थापन झाली आणि मग ह्यामध्ये 299 सदस्य होते, ज्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांचे आणि विचारांचे प्रतिनिधित्व केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घटनाकार म्हणून निवड झाली. घटनाकार म्हणजे यू कॅन से वन ऑफ द लीडर, आय गेस, कदाचित चुकू शकतं, पण ठीक आहे, घटनाकार निवड झाली आणि त्यांनी मग समितीचे अध्यक्ष सगळं केलं, म्हणजे लीड केलं जवळजवळ सगळ्या गोष्टी. मग याच्यानंतर प्रक्रिया काय झाली ते बघू. आता बघा, घटनासभेचे जे पहिले बैठक होते ती 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती आणि ती 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजे 18 दिवस चालली. म्हणजे त्याच्यात सगळी चर्चा झाली, सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी काय करण्याचं, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यात आल्या आणि मग सर्व घटकांना न्याय, परत समानता आणि स्वातंत्र्य मिळावं याची काळजी घेतली गेली. कारण की आज आपण म्हणतो, मग त्यांनी विचार केला म्हणूनच म्हणतो की सगळ्यांना समान हक्क आहे, म्हणजे सगळ्यांना एकसारखाच हक्क आहे आणि तेवढाच फ्रीडम आहे. मग शेवटी 26 नोव्हेंबर जे आज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले. पण जी याची म्हणजे त्याची अंमलबजावणी होती, मग ती 26 जानेवारी 1950 रोजी झाली आणि हा दिवस पूर्ण स्वराज्य दिवस सारखं जो 1930 याची आठवण म्हणून निवडण्यात आला होता. मग आता हे तर झालं संविधान. आता आपण बघू संविधानचं म्हणजे काय मेन पॉईंट्स असतात ना, की का महत्त्वाचं आहे ते बघू. तर भारताचा जो संविधान आहे, मी बोललो 25 भागचा आहे, जो 12 अनुसूचनेचा आहे आणि 448 कालमासांचा जगातील सर्वात मोठा समुदायापैकी एक आहे. मग अजून एक गोष्ट म्हणायची झाली तर सार्वभौमत्व, परत धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी आणि प्रजासत्ताक तत्त्वाचे आणि मान्यताचे याचे लोकशाही मूल्य आहे. मग सर्वांनी समानतेचा हक्क आहे सर्वांना, परत भाषण स्वातंत्र्य आहे आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाची विरोधी नाही आहे याची पण प्रदान ही गोष्ट करते. राज्य सरकारला सामाजिक न्याय आणि कल्याणासाठी मार्गदर्शक करणारी तत्व पण याच्यातच दिली गेली आहे. परत संविधानात 105 दुरुस्त्या केले गेले आहेत, म्हणजे जेणेकरून बदललेल्या काळानुसार ते जे आहे अद्ययावत ते ठेवले जातील. तर हे काही गोष्टी आहे जे संविधानाचे यू कॅन से की पॉईंट्स, महत्त्वाची गोष्टी, मुख्य वैशिष्ट्य म्हणू शकतो. आता बघू ह्या दिवसाचे काय महत्त्व आहे. आपले संविधान निर्मितीच्या अथक परिश्रमाचा आणि जे दूरदृष्टिकोन सन्मान करणे, हे स्मरण करणे आहे. परत शिक्षण, जे लोकांना त्यांचे हक्काची, कर्तव्याची आणि संविधानातली मूल्य जाणीव करण्यात देण्यासाठी हा एक दिवस आहे, जिथं आपण साजरा करतो.
परत एकता आणि विविधता म्हणजेच भारतातील संविधान एकत्र बांधणारा घटक जो आहे, जो विविध भाषांमधील आणि संस्कृतीला लोकांना एकत्र आणतो, ते हा संविधान आहे. परत कायद्याचे पालन, सर्वांसाठी कायद्याला आदर, मग तो सामान्य नागरिक असो किंवा सरकार, याची आठवण करून देते. हां, ती होते, आजकाल नाही होत, ते सगळ्यांनाच माहिती आहे. मग एसेच लिहायला लावता का म्हणजे कवीच लिहायला लावता काय? ठीक आहे, ते वेगळी गोष्ट आहे. चला दुसरं बघू. आजच्या काळी महत्त्वाचं म्हणजे भारताची जी प्रगती होत असताना संविधानाचे जे देशाचे बदलत्या गरजांची मार्गदर्शन जे केले आहे, ते संविधानमुळे होतं. तर आजच्या काळात हे कसं महत्त्वाचं आहे? तर भारताची जी प्रगती होत असताना म्हणजे संविधानाचे देशाच्या बदलण्याची गरजांसाठी जी मार्गदर्शन जे आहे ती केले जाते. मग परत संविधान दिवसानिमित्त शाळा, परत महाविद्यालय आणि जे संस्था असतात जे वाचन, परत वादविवाद आणि जी चर्चा आयोजित करतात, त्याच्याने लोकांना अजून अवेअरनेस भेटतं, तुम्ही ते म्हणू शकता. तर 26 जानेवारी म्हणजेच संविधानाचा अंमलबजावणीचा दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन. आणि पण 26 नोव्हेंबर जो आजचा दिवस आहे, हा दिवस संविधानकारांसाठी योगदानाची आठवण म्हणून साजरा केले जातात. तर प्रस्तावनेतील प्रेरणादायी जे शब्द आहे, आम्ही भारताचे लोक, भारतातले सार्वभौम, परत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य बनवण्याचा संकल्प जो करतो, जो हा विचार आपल्या लोकशाही पाया आहे आणि संविधान दिवस साजरा करून आपण त्या मूल्यांची सन्मान करतो, जे आजही आपल्या मार्गदर्शक करतात. तर आज थोडा वेगळा होता, जो आपण आपला 26 नोव्हेंबर निमित्त संविधानबद्दल होता. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.